आमचे मित्र आहेत. नमस्कार मामा. बोला. नमस्कार साहेब. ते खिल्लार प्रेमी बर आणि जातवंत खिल्लारची पैदास बर त्याच्यावरती काम करतात. चांगली गोष्ट आहे. आपलं काय सगळं बाकीचं कापायचं काय होईल. हो हे आपल्या गोशाळेतून इथं दिलेल्या गाई. हो हो सगळं हेच बघतात. हा. नाना बघतात सगळं. नाना यांना चारा कसं काय चारा काय आपला आपणच काय करायचं. विकत आणायचा का स्वतःच्या शेतीतला? विकत पण स्वतःची स्वतः शेतीतला. म्हणजे हे तुमच्या स्वतः बॉम्ब झाली कशाची? कशाला नाही मिळाली. बर. 2-4 काढल्या 2 मेल्या. आता ह्या वर्षी ऊस ठेवला वरणच नाही करतो काय. आता ह्या ज्या गायी आहेत त्या घरच्या आहेत का दिल्या ते मित्रांनी? मी बाहेरून आणले ते कुठून आणल्या? कापाय देणार यांच्या लोकांच्या कोण कापाय देतोय त्याच्या. बर. पण त्याच्यापासून जी आपला भाकड आहेत कोण भाकड पाळते का आता? भाकड कोण पाळत नाही. तुम्ही का पाळल्या त्या? का म्हणजे मला ते त्या गायीविषयी प्रेम आहे. काय हम्म. विषय काय आहे? त्या गायीच्या विषयी जर तुम्हाला असता असेल किंवा एखादा त्याच्यावर तुम्ही प्रयोग केला की बाबा ह्याच्यापासून फायदा आहे का तोटा आहे. भाकड गायची म्हणतो ना माणूस, हा एवढा विचार करणारी गोष्ट आहे. मरेपर्यंत त्यांचं काही बंद नाही. जन्मापासून जन्मापासून ते मरे. मला एवढं कळेल. आणि दुसरी गोष्ट काय माहिती आहे का, आता हे समजा मी जीवामृत म्हणतो किंवा एक धार्मिक कार्यासाठी सिने लागतात, तर ते आपले शुद्ध म्हणता येईल ना. ते आपण देताना पण आपल्याला आनंद लागतो काही गोष्टी. हे गोमूत्र बघा कसं कलेक्ट केलं जातं हे बघा. किती दिवसाचं गोमूत्र? 4 वर्षाचं. 4 वर्षाचं आहे. एवढं वर्ष ते ठेवण्याचं कारण आणि कशासाठी? हां, एखादे आपण घनजीवामृत बनवतो. घनजीवामृत. घनजीवामृत ते असतं ओलसर. मग त्याच्यामध्ये 10 लिटर वाटायचं. आता आपण पावसाळा चालू झाला बरोबर, मग हे असं बारीक करायचं शेण. हे बघा, मग हे शेण बारीक करून त्याच्यामध्ये आता हे भुबा वगैरे खालचा पडलेला असतो. मग ह्या भुब्यात काय ह्याच्यामध्ये ते घालून 10-20 लिटर पुन्हा जीवामृत हे असं जे जीवामृत बनवलेलं आहे बघा. हे जीवामृत. हे जीवामृत कसं बनवलं जातं? काय काय आहेत मिक्स? त्याच्यामध्ये जर आता हे बघा ही प्रक्रिया बघा काय झालेलं आहे. आता हे 50 लिटर बनवलंय तर ह्याच्यासाठी 1 किलो गुळ, 1 किलो बेसन आणि 10 लिटर आपलं हे गोमूत्र वापरायचं. ते गोमूत्र किती दिवसाचा असावा असं काय आहे का? असं काय नाही. तुम्ही जितकं जुनं असेल तेवढं तुम्ही एखाद्या खतासाठी किंवा कुठल्या प्रयोगासाठी वापरायचं झालं तर तुम्हाला ते मिळणार. मग त्याच्यासाठी आपण त्याचा उपयोग करायचा. जुन्याचा रिझल्ट खूपच आहे. ते प्रयोग केल्याशिवाय तुम्हाला कसं कळणार कुठलीही गोष्ट. आता फॉर एक्झाम्पल मी टमाटोची रोपं लावली. आता तुमचा टमाटो किती दिवस टिकतो तोडल्यानंतर? जास्तीत जास्त 3 ते 4 दिवस. आमचा किती टिकायला हवा? मग ऑर्गॅनिक 100% करणारे 8 ते 10 दिवस. आमचा 1.5-2 महिने. अरे आता सध्या 1 महिना ठेवलेला टमाटो उंदराने खाल्ला तर त्याचा फोटो जाऊ. काही महिन्यानं तुम्ही वापरू शकता तो टमाटो. म्हणजे त्याचा इतका रिझल्ट आहे या गोष्टींचा. लोकांनी अभ्यास केला तर लोकांना काय. लोक जोपर्यंत त्यात इन्व्हॉल्व होत नाही कुठलाही शेतकरी फॉर एक्झाम्पल त्यानं जर एक प्रयोग केला ना तर त्याला कळेल की आपण लावलेला टमाटो बाबा हे खत घालून किती दिवस आपल्या घरात आणि ओपन ठेवा. असं नाही की फ्रीजमध्ये नाही, ओपन ठेवायचं. आणि तो किती दिवस टिकतो किंवा माझ्याकडला न्यायचा. मी आता लावले टमाट्याचा माझ्याकडं तोडून न्यायचा आणि तुम्ही ठेवायचं. किती एकर टमाटे आहेत तुमचे? अहो एकर बिकर काय नाही प्रयोगाची. माझी 1 एकर शेती आहे त्यात ऊस आहे. आता अर्धा एकर ऊस आहे. अर्धा एकर ऊस. हां, तो सगळा आता यावर्षी जनावरांना ठेवला. नाही वगैरे मिळालं तर काय करू. गेल्या वर्षी आलं तर आमची लय बेकार झाली. मग जमीन कमी आणि मग आता ही एवढ्या क्वांटिटीत तुम्ही बनवलंय, मग ह्याचं सध्या काय करताय? सध्या काय कस्टमर आलं तर देतो, नाहीतर मलाच उपयोग यूज करतो. शेणी मी विकतो. शेणी आहेत का नाही, कमीत कमी त्याचं तर काय उत्पन्न पाहिजे ना आपणाला चालू. गायांना काय तर द्यायला उत्पन्न नको का तुम्हाला? बरोबर. काही ना काही तर थोडकं पारा म्हणजे ते आहे म्हणजे समजून चालायचं की आपलं चाललंय. त्यांची उपजीविका करेपर्यंत जे काही चारा आपल्याला घ्यावा लागतो हो. कमीत कमी ह्या विक्रीतून तो चारा पूर्ण करायचा. पूर्ण करायचं. आपण आपल्या एकट्यानं मेहनत करायची. आपण काय कुणाच्या जीवा पाळ्यात का त्या? बरोबर. कुणाच्या जीवा पाळ्याला नाही. आपली ताकद आहे तो पण आपण तेवढ्या पाळू शकतो. पण ते जीवाला कळलं म्हणून पाळल्या.
हे पहिलं जर महत्त्वाचं आहे. हे कळलं पाहिजे. ही बाबा काय असो कुणाची असो तर नाही सांभाळत तर तुम्ही काय करणार तर का पाहिजे. त्याच्यापेक्षा आणलं 9 गाय होतो नाही टोटल एकटा 9 गाय समजा. आता जागा एवढीच का तुम्हाला इथं सगळी बांधण्यासाठी? भरपूर जागा आहे. मला जागा माप आहे. हा. जागा भरपूर आहे सगळं आहे. आता हे जीवामृत एक बनवलंय हं. आणि गोमूत्र 4 वर्षाचं जुनं ठेवलं. जीवामृत काय कसं बनवतो हा. ते सांगतो. हे फक्त जीवामृत आहे. हा हे जीवामृत आहे. हा. आणि घन जीवामृत कशाला त्याला म्हणा? काय करायला लागतं ह्या गोण्यातून आता बारीक शेण हा. करायचं भरायचं. आता पावसाळा चालू झालाय की बरोबर. बरोबर. मग त्याच्यामध्ये पुन्हा हे जीवामृत एक 5-5 लिटर त्या गोणीत वाटायचं. 10 लिटर गोमूत्र वाटायचं. गोमूत्र कंटिन्यू चालू म्हणजे कसं तुम्हाला सांगतो माझ्याकडे का तोटा नाही गोमूत्राला त्याला कारण आहे. हे बघा मग दाखवतो. आपणाला ज्या ज्यावेळी गोमूत्र हवं आहे त्या त्यावेळी आमच्या गाई देतात. ते कसं तर बघा वेट, वेट. थांब, थांबा. थांब. इकडे इकडे बघा. लक्ष्मी तुला सर तिकडे सर मला सर अशा प्रकारे कलेक्ट केलं. मेजामध्ये घाण नाही काय नाही तुम्हाला काय शुद्धता. साहेब गोष्ट विशेष, ही गोष्ट विशेष आहे बरं. आणि हे सकाळ म्हणजे ब्रह्ममुहूर्ताचं हे वेगळं 4 वाजता. ब्रह्ममुहूर्ताचं ते वेगळं कलेक्ट केलं मग जातं. ब्रह्ममुहूर्ताला केव्हा हवं तेव्हा पकडू शकतं का नाही. ब्रह्ममुहूर्ताचं तुम्हाला हवं आहे ज्या टायमाला पाहिजे त्या टायमाचं मी पकडू शकतो. किती वाजता किती वाजता म्हणा. आता हे बघा फॉर एक्झाम्पल हे आहे का नाही समजा आपला डबा नाही शिल्लक नाही काय नाही प्रक्रियाला टाकून वाया म्हणजे जातं विचार करायला किंवा टेन्शन घ्यायचं ते कुठं ठेवायचं हे कुठं ठेवायचं असली काय भानगड का? नाही. भानगड घ्यायची नाही. ह्या बॅरल मधून गोमूत्रच आहे सगळं. गोमूत्रच आहे सगळं. पण ते ह्याला वापरतो ना जीवामृत बनवायला आपल्याला. हे जे कॅन भरले का नाही आता काल वापरले ह्याला. बरं. आता हे अजून काय शिल्लक असतात मग आता परत कलेक्ट करायला चालू करतो. हे बघा हे ह्याच्यामध्ये आहे अजून हे खाली झाला. हे बघा हे भरलेलं आहे. हे सगळं आता खाली केले. हे तुमच्याकडे उपलब्ध आहे हे लोकांना मिळण्यासाठी तुम्ही जाहिरात केली? देऊ शकतो ना मी. जाहिरात केली आहे का? मी नाही केली जाहिरात कुठे काही नाही केली. याच्या अगोदर कोण आलं होतं का? म्हणजे तसे ठराविक लोक गावात एखादी 2 लोक घेऊन जातात. बर. मला माहिती आहे. बर. कोण कोण नुसतंच गोमूत्र नेणारे असतात. कोणाला कशाला पाहिजे तर ते बाबा ह्या पद्धतीने देतो की त्याच्यात घाण नसावी. कोणाला कालवडींचं लागतं शुद्ध मग हे वरच्यावर असं पकडून देतो. शेतकऱ्याच्या आयुष्यात ही महत्त्वाची गोष्ट बनवता शेतीसाठी आरोग्यासाठी ह्या गोष्टीची जाहिरात करून जगामध्ये म्हणजे प्रचार करण्यासाठी तर आलं होतं का आधी कोण? नाही कोण कोणाला पडलं काय पडलं. मी पहिल्यांदाच आहे का? हो मोबाईल नंबर मोबाईल वापरताय? हो नंबर सांगा. 860 53 786 14. ठीक आहे धन्यवाद. आणि तुमचा परिचय आणि पूर्ण पत्ता? मी राहणार रेटरी धरण भगवान नामदेव शेवाळे माझं नाव. मी डॉग ट्रेनर आहे. प्लस मला ही जी आवड आहे गायांची खूप म्हणजे प्राणीची खूप आवड आहे. आणि मला 2015 आदर्श प्राणी मित्र पुरस्कार मिळाला. आमची भेट होणार वगैरे कल्पना झाली होती का काय? काय असं फक्त सकाळी फोन आला होता तुम्ही काय म्हणून? काय नाही नुसतं येणार आहे. बाकी काय मी विचार केला. बरं काय वाटलं मी विचारलेले प्रश्न तुमचा घेतला वेळ मला नंबर पत्ता? खूप आनंद वाटला कारण अशी व्यक्ती ना हे कमीत कमी जाणीव तरी पाहिजे. बाबा काय गाय पाळतो किंवा कोण एखादा गरीब असेल तर त्याला तुम्ही काय करू शकता. मी ठीक आहे मी कसंही करू शकतो पण ज्याला आवड आहे त्यानं काय करायचं. बरोबर. आणि पाणी कुठून आणायचं हा मोठा प्रश्न झाला. पाण्यात किती वर्ष झालं करत आहे? हे 8-9 वर्ष झाली मला. 8 ते 9 वर्ष झाली. जास्तच म्हणा पण एक आपलं सांगताना सांगतो. बरं. म्हणजे हे करत असताना एक व्यावसायिक दृष्टिकोन किंवा पैसे मिळवण्याचा दृष्टिकोन काय नव्हता? कसा असेल त्यावेळी काहीच नाही. तो दृष्टिकोन ठेवल्यावर हे समजत नाही. नाही तो ठेवला असता तर आतापर्यंत आलोच नसतो.
कारण काय आहे, ज्यावेळी आपण समजा प्राण्याविषयी प्रेम असतं एखाद्या की ते प्राणी त्याला हे वाटतं की बाबा ह्याचं कुठं तरी ती आपली देशी गाय, तिचं महत्त्व काय आहे ते लोकांना कळत नाही अजून. हीच मुळात चुकलो आहे आपण. इतका काय भाकड गादीमध्ये एनर्जी जी आहे ती कोणत्याही गायीमध्ये तुम्हाला मिळणार. भाकड गायींच्यामध्ये काय साठलं जातं जर त्याचा विचार केला तर खूप काही तुम्हाला अभ्यास केल्यावर कळत जाईल. एखाद्याला दमा आहे म्हणा आणि काय आहे, आणि त्याला जर ते गोमूत्र देऊन बघा, प्रयोग करून बघा, 15 दिवसात त्याचा दमा किती कमी. भाकड गायचा भाकड गायींचा फार प्रभाव करतो ते गोमूत्र, फार म्हणजे फार. आणि इव्हन मी असा कोरोना काळात प्रयोग केला, ज्यांचे ताप आले होते ना त्याचा ताप दुसऱ्या दिवशी गेला, लहान मुलासकट, आणि ती जिवंत उदाहरण दिसला. ठीक आहे काका, तुम्ही अमूल्य वेळ दिला तुमच्या धावपळीच्या कामातून, त्याबद्दल तुमचा खिल्लार शेतकरी शान यूट्यूब चॅनल आभारी आहे. अच्छा, खिल्लार गोष्ट. चॅनलचं नाव आहे खिल्लार शेतकऱ्यांची शान. अच्छा, कारण- आभार आहे, खूप आभार आहे. ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद. आलाच भेट घेतली. हे चॅनल कोणत्या ह्याच्यात चालू आहे? यूट्यूब आहे, यूट्यूबवरती चालू आहे, फेसबुकला चालू आहे. बरं. फेसबुकला सुद्धा खिल्लार शेतकऱ्यांची शान हेच नाव आहे. तिथं पेज आहे, ते फॉलो करा. तुम्हाला अँड्रॉइडमधलं समजत असेल किंवा समजत नसेल तरी ते काय म्हणतात त्यातलं समजून घ्या. ते काय म्हणतात त्याला दादा? अधिक माहितीसाठी किंवा आज तुमचा प्रचार प्रसार होण्यासाठी खिल्लार शेतकऱ्यांची शान हे नाव आहे यूट्यूबला, तुम्ही सर्च करा. आणि फेसबुकला सुद्धा पेज आहे खिल्लार शेतकऱ्यांची शान. मग त्यामध्ये आज तुम्ही म्हटला ना, या अजून लोकांना माहीत नाही, पण ज्यांना ज्यांना माहिती आहे ह्या मीडियावरून किंवा ह्या प्लॅटफॉर्मवरून तुम्ही एकत्र येऊ शकता सर्वजण, आणि एकत्र आल्यानंतर एक संदेश स्ट्रॉंगपणे तुम्ही पोच करू शकता. राहिली कालची बातमी वाचली नाही, तर मी वाचले कोणती बातमी सर? सांगा. ह्या घराविषयी एक बातमी आलेली हा. आहे की आज जे काय ग्लोबल वॉर्मिंग चाललेलं आहे, जागतिक तापमान वाढीचं जे काय धुमाकूळ आपल्या ह्या भारतामध्ये घातलेलं आहे, आणि ह्या गोष्टी सगळ्या आता प्रामुख्यानं उष्माघात असेल, बाकी इतर काय गोष्टी असतील की जेणेकरून आता हे कशामुळं झालं तर ह्याला कारणीभूत आपणच आहोत. आपणच ही भारताची मानव संस्कृती ही इतकी बिघडलेली आहे, जी काही संस्कृती होती ती पूर्णपणे विसंगत झालेली आहे. भले त्याचे झाडाची कटिंग असू दे किंवा आता हिमालयातलं बर्फ वितळते म्हणून ह्या नॉर्मल गोष्टी झाल्या, पण साध्या साध्या गोष्टी ही जी काय कॉन्क्रीटची जंगलं ही झालेली आहेत, ह्या कॉन्क्रीटच्या ह्या जंगलामुळं हे जे काही तापमान वाढलेलं आहे, कॉन्क्रीटचे रस्ते झालेले आहेत, भरमसाठ मानव वस्तीचे मध्ये जे काही आपण मानव हितासाठी जी काही प्रगती झाली त्याच्यामध्ये जे काही मानव वस्त्या वाढल्या त्यामुळं असेल किंवा ह्या लाईटचे असेल, त्याच्यामध्ये हे अनोखा प्रयोग म्हणून आपण हे मातीचं आणि हे गाईचं गोमूत्र आणि शेण हिनं सारवलेलं घर आणि हे त्याच्यावरती पूर्ण गाईच्या शेणाचं लिंपन केलेलं हे घर आहे. आणि या घरावरती जे निसर्गात उपलब्ध आहे ते पालापाचोळा, नारळाच्या डागा आणि हे आपलं घर तण उपटून ह्यांचं पडलेलं शेतातलं, मग संपूर्ण हा पत्रा जो आहे आता संपूर्ण गाईच्या शेणाने पूर्ण एक लेवल केली, लिंपन केलेलं आहे. लिंपन केलेलं आहे काय. आणि म्हणजे त्याच्यावरती भिंती सुद्धा ह्या शेणाने सारवलेले आहेत. हो शेणाने सारवले आतमध्ये. म्हणजे आतमध्ये ती कॉन्क्रीट वाळू मिक्स असताना सुद्धा हो 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 ते अजय करू शकतो हा प्रयोग. आता हे बघा ना, कॉन्क्रीट वाळू इथे थोडी आहे, त्याच्यावर प्रयोग करू शकतो. हो, आणि ह्याचा सर्वात महत्त्वाचा फायदा काय की इथं आतमध्ये मोबाईलची रेंज पण येत नाही. इतका याचा मोठा इफेक्ट आहे की मोबाईल बसून आज तुम्ही लहान लहान मुलाचे मेंदूवरला सूज चढणं, मोबाईल जास्त वापरामुळे, अतिवापरामुळे मोबाईल तापणं फुटणं ही मोबाईलचे झाले, पण मानवाच्या वरती किती त्याचे बॅड इफेक्ट होत आहेत हे मानवानं सांगितलेलं आहे. त्याच्यावरती आता रिसर्च चालू आहे, मोबाईल कसा वापरला पाहिजे, किती वेळ वापरला पाहिजे. तर आतमध्ये हे प्रयोग हे जे आहे हा लाईव्ह आहे की आतमध्ये तुम्हाला रेंज किती येते तुम्ही स्वतः बघा, तुमच्या मोबाईलला किती रेंज येते नाही आणि काय तापमान किती येते पहिले आणि बघून. टेम्परेचर, बाहेरचं टेम्परेचर बघा आणि आतमधलं टेम्परेचर बघा. AC लावायची सुद्धा गरज नाही. इतकं हे प्रयोग जो चालू आहे आमचा हा जागतिक जे चालू आहे त्याच्यासाठी WMOनं ही जी सुद्धा नोंद घ्यावी अशी आमची या प्रयोगाच्या पाठीमागची विनंती. WHO तुम्ही आत बघू शकता. हा म्हणजे गवत आहे, शेणानं लिंपन केलेलं आहे, गोमूत्र आणि शेण त्याच्यावरती परत गवत टाकलेलं आहे.
त्याच्यावर आणि त्या गवतावरती परत शेण आणि गोमूत्र डबल पाणी मिक्स त्याच्यावरती मिक्स केलेलं आहे. चला इकडे. सर आता इथलं क्लायमेट बघा कसं वाटतंय तुम्हाला. इकडे बसून बघा तुम्हाला कसं वाटतंय. नैसर्गिक गेशी असल्यासारखं नैसर्गिक नैसर्गिक किंवा गेशी होणं किंवा न होणं अंदाज बाहेरून येतो. नैसर्गिक गेशी असल्यासारखं वाटतं. आणि जे आपल्याला कशापासून सुरुवात होते दिवसाची, अग्निहोत्रापासून. ते अग्निहोत्र गेली कित्येक वर्ष इथं चालू आहे. अग्निहोत्राच्या प्रचार प्रसार आमच्या मॅडम इथं आलेले आहेत. मॅडम नमस्ते. पुण्यावरून आज इथं प्रचारासाठी इथं आलेलं हे मोठं योगदान हिने याच्यामध्ये इथं दिलेलं आहे. जिथं गोपाळ आश्रमला, जिथं माधव आश्रम म्हणून जे गुरुवर्य महादेव गुरुजींनी जे काही चालवलं, अग्निहोत्र म्हणजे काय आणि पहिल्यांदा अग्निहोत्राचा प्रयोग ह्या भारतामध्ये ज्यांनी कोणी केला तर ते गुरुवर्य माधवसाहेब पोद्दार. आणि ह्या पोद्दार साहेबांचं जसं हे पुढं चालू आहे ते हे व्हॉलेंटिअर म्हणून काम करत आहेत आणि ते भोपाळवरून पुण्यावरून इथं आलेले आहेत. आणि अग्निहोत्र पहिल्यांदा आम्ही रेटरे धरणमध्ये कुठं चालू केलं असेल तर इथं या ठिकाणी आम्ही अग्निहोत्र चालू केलं आणि तेव्हापासून आज अखेर कंटिन्यू अग्निहोत्र हे चालू आहे. आणि हे सर्व आमचं आध्यात्मिक सेंटर म्हणून आम्ही गाई आणि हे आध्यात्मिक सेंटर आणि अग्निहोत्राचा प्रचार प्रसार म्हणून हे आम्ही इथं पूर्णतः बघत आहे. साहेब, खिलार शेतकरी शान यूट्यूब चॅनलचं नशीब म्हणावं लागेल, सबस्क्रायबरचं नशीब म्हणावं लागेल की आज सगळ्यांची एकत्रित भेट झाली. अगदी तुमचं आमचं फोनवरनी फक्त बोलणं होतंय, तुमच्या चॅनलचे काही गोष्टी आम्ही बघतोय, परंतु प्रत्यक्षात भेट होईल असं आम्हाला बरेच वर्ष झालं काय वाटत होतं. पण आज तो योगायोगा आला म्हणायचा. आणि काल योगायोगावर हनुमान जयंतीचा आज आमचा दुसरा दिवस आहे. हनुमान जयंती झाल्यानंतर ह्या गावची यात्रा असते येत्या जो काय पुढचा शनिवार रविवारी. त्या अनुषंगानं एक हनुमानाची कृपाच म्हणावी की जेणेकरून आपण हे पूर्णतः पुढं घालवतोय. सर्वात महत्त्वाची माझी ओळख करून देतो. मी प्रोफेसर अजित बाळासाहेब पाटील, राहणार रेटरे धरण, तालुका वळवा, जिल्हा सांगली. माझं शिक्षण BA सिव्हिल, MTech एन्व्हायरमेंट, PhD डिझास्टर मॅनेजमेंट आणि आता पूर्ण वेळ झोकून दिलेला आहे. गाई, गोसंवर्धन आणि गाईचे बाकी इतर काही गोष्टी असतील त्याचं सर्व गोपालनाचं. तर हे आज आमच्या ह्या आमचे जे काय इथं सर्वेसर्वा जे आहेत भगवान नामदेवराव शेवाळे यांनी जो काय हा प्रयोग अनोखा प्रयोग आम्ही केलेला आहे तर त्याचं सर्व हे लोकमतने दाद घेतलेले आहे. असे बरेचसेच आता आमच्या मुलाखती म्हणजे आता प्रोसेसिंगमध्ये चालू आहे, वेटिंगमध्ये चालू आहे. तर त्याच्यामध्ये ही पहिली नोंद आमची ह्या घराची आलेली आहे. रेटरे धरणमध्ये अनोखे नैसर्गिक वातानुकूलित घर, देशी शिवाय गारवा. भगवान शेवाळे यांनी देशी गाईच्या शेणाच्या लिंपणाने घर केले थंड. म्हणजे जे आता चित्रीकरणमध्ये आपण घर घेतलं हे लोकमतने नोंद केलेली आहे. बरं, ठीक आहे, अभिनंदन सर तुमच्या कर्तृत्वाला. ठीक आहे. आणि हे तुम्हाला मगाशी जीवामृत दाखवायचं राहिलं, हे जीवामृत आम्ही तुम्हाला दाखवतो. हे घन जीवामृत, हे अगदी कॉफी पावडर असते. हे कॉफी पावडर सेम डुप्लिकेट कॉफी पावडर बघा आता डुप्लिकेट कॉफी पावडर. हो. तर हे गाईचं गोमूत्र, शेण, सगळं बेसन, बेसन आणि सावलीमध्ये सुकवून हे याच्यामध्ये लाख कोटी जीवाणू आता उपलब्ध आहे. लाख कोटी. ह्याचा रिझल्ट पुढच्या नारळावरती आम्ही केलेला आहे काकाने. तर गेली 40 वर्ष त्या झाडाला फळ नव्हतं. तर 40 वर्षानंतर इतके नारळ लागलेत की त्याला बघायला म्हणजे नारळाला लागायला जागा नाही, इतके नारळ लागले. हा आमचा पहिला ह्या जीवामृतचा प्रयोग, घन जीवामृतचा नारळावरती केलेला प्रयोग. दुसरं आता टोमॅटो असेल, मिरची असेल, झाड असेल, तर ह्या सगळ्याच गोष्टी. मिरचीचं झाड साहेब तुम्ही किती उंचीचं पाहिलेलं आहे? मिरचीचं झाड साधारण 2 ते 2.5 फूट. हां, तर इथं पुढचेच आमच्या ह्या शेतामध्ये 8 ते 9 फूट उंचीचं झाड आलं होतं. त्याला शिडी लावून मिरच्या चोडायच्या. इतका अनोखा प्रयोग आहे. टोमॅटोचं तुम्हाला बोललेलोच आहे, किती चालतो आणि त्याला फलधारणा किती होते. म्हणजे एका ह्याच्यातून वांग्याच्या ह्याच्यातून जास्तीत जास्त 2 वांगी लागू शकतात, पण वांग्याला लागायला जागा नाही, इतकी वांगी तिथं बेचऱ्यामध्ये
हा आम्ही रिझल्ट त्याचे पाहिलेले आहेत स्वतः, आम्ही करून आम्ही त्याचे रिझल्ट पाहिलेले आहेत. हे घनजीवामृत हा हे घनजीवा हे कसं वापरलं जातं? हे जसं आपण खत टाकतो हां, त्या पद्धतीनं पूर्णपणे खत असं विस्कटायचं मुळ्याला चिटकून. मुळ्याला आणि त्याच्यावर साधं पाणी द्यायचं. हे एकरी 100 किलो एवढी एकरी पाव. 100 किलो एवढी हिची कमी ह्याच्यामध्ये क्वांटिटीमध्ये ताकद आहे. ताकद आहे. आणि ह्याच्यामध्ये काय की हे 100 किलो जर घातलं तुम्हाला बाकी कोणतंही रासायनिक खत वापरायची गरज नाही, फवारणी मारायची गरज नाही, तुम्हाला इतर जे काही न्यूट्रिएंट्स असतील इतर काही वापरायची गरज नाही. फक्त हे जर तुम्ही वापरलं, ह्याचा फॉर्म्युला एकरी 100 किलो. हे आता आम्ही लूज 100 रुपये 150 रुपयानं जात आहे आमचं सध्या. होलसेलला. किरकोळ आम्हाला वेळच मिळत नाही. किरकोळला आमच्याकडं हेच नाही, म्हणजे उत्पन्नच नाही आमच्याकडे. जे काय आहे ते होलसेलमधले सगळं ॲडव्हान्स बुकिंग आमच्याकडं पॅक आहे होलसेलसाठी. होलसेलचा. हे सर्व जे काय फळबाग आहेत, फुलबाग आहेत, ग्रीन हाऊसमधले जे काय प्रोडक्ट आहेत, जे काय आउट ऑफ कंट्री जाणारी फुलं आहेत, जे काही फळं आहेत, ड्रॅगन फ्रूट आहे, अशा गोष्टींना हे लोक त्यांचे इतके रिझल्ट खूप आहेत, त्यामुळं ह्यांना आम्हाला इतकी जबरदस्त मागणी आहे की आम्हाला याच्याकडे किरकोळला आमच्याकडं ह्याला स्टॉक आमच्याकडं अवेलेबल नाही किरकोळ. साहेब, एवढं धडपडण्याच्या पाठीमागं, एवढा वेळ देण्याच्या पाठीमागं किंवा एवढा विचार करण्याच्या पाठीमागं नेमका उद्देश काय? नेमका असा उद्देश आहे की एक गाईचं गोपालन. मी आदरणीय राजीव दीक्षित यांच्या तालमीमध्ये बऱ्याचशाच गोष्टी तयार घालवला. त्यांच्यासोबत आम्हाला वेळ मिळाला. पाळेकर गुरुजी असतील, आदरणीय डॉक्टर बालाजी तांबे असतील, त्यांच्यासोबत माझा बराचसाच वेळ गेलेला आहे. औषध शोधणं, गाई म्हणजे काय आहे, गाई म्हणजे ती गाई नसून ती गाई म्हणजे आई आहे, हे आपणाला ग्रंथातून सांगितलेलं आहे. तुम्ही आम्ही सांगतो हे वेगळंच, परंतु गाईच्या कामधेनू का म्हणलेलं आहे गायला, तर गाईच्या दुधापेक्षा त्याच्या शेणा आणि मुतामध्ये ताकद एवढी प्रचंड आहे. इतकी भयानक मोठी ताकद आहे की ती गाईचं गोमूत्र आणि शेणामध्ये भयानक मोठी ताकद आहे. त्या आम्ही प्रेरित झालो आणि त्या प्रेरित झाल्यापासून आम्ही हे कार्यास लागलो आणि संपूर्ण आता हे सगळं आमचं बाकी इतर काम करून ह्या कार्यात आम्ही सर्वस्व अर्पण केलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ आहे की याच जन्मात आपली जाणीव झाली पाहिजे, आपण माणसाच्या जन्माला आलोय आणि हा जन्म टिकणं गरजेचं आहे. आणि हे जन्म टिकायचं असेल तर प्रथम आपलं शरीर टिकवणं गरजेचं आहे. आणि शरीर टिकवायच्या अगोदर शरीरामध्ये जे काय जाणार आहे किंवा शरीर ज्या संपर्कात आहे निसर्गामध्ये, तर ते निसर्ग त्या वातावरणाचं असावं आणि त्याच्यासाठी वास्तव तुम्ही प्रॅक्टिकली धडपडत आहे आणि त्याचा प्रत्येकाने लाभ घ्यावा. जर लाभ घेतलात तर खरंच त्याला मानव जन्माची जाणीव झाल्याशिवाय राहणार नाही. आणि हे असं आम्ही काम करत असताना ही आमची एक परमेश्वरानंच दखल घेतली असं म्हणतो आम्ही, की आम्ही आमचं काम हे सातत्याने इथं चालू ठेवलं. आणि हे काम चालू ठेवत असताना जसे की आमचे सहकारी इथं लाभले. तुम्ही या, जर तुमची ओळख करून काका तुम्ही पण या. तुमची ओळख. नमस्ते मॅडम, नमस्ते. आपला परिचय? मी सौ स्वाती गोखले. मी माझं प्रोफेशन चित्रकार आहे आणि मी अग्निहोत्र प्रचारक म्हणून गेले अनेक वर्ष कार्यरत आहे. मॅडम, काय सांगता येईल या म्हणजे कामाबद्दल किंवा हे का करतायत तुम्ही, नेमकं कशासाठी करतायत, तुमच्या शब्दामध्ये सांगा. अग्निहोत्र आणि ज्यावेळी मी अग्निहोत्र करायला लागली त्याच्यानंतर यज्ञ करण्यासाठी पहिल्यांदा प्रमुख जी गरज आहे ती गोसंवर्धनाची. कारण गाईच्या शेणाशिवाय यज्ञ होऊ शकत नाही आणि यज्ञ नसेल तर पर्जन्य होऊ शकत नाही. आणि ह्या सर्व गोष्टी, या सगळ्या गोष्टी या चक्रावरती अवलंबून आहे. म्हणजे गाय आज पाळलीच गेली पाहिजे आणि गाईशिवाय यज्ञ नाही झाला तर आज जी आपलं सगळं बिघडलेलं आहे, आज जे ग्लोबल वॉर्मिंग झालं, मनुष्याने जी प्रगती केली आणि आपल्या वेदोक्त परंपरेमध्ये यज्ञाचं जे महत्त्व सांगितलं गेलं होतं, गोसंवर्धनाचं जे महत्त्व सांगितलं गेलं होतं, त्या परत विस्मृतीमध्ये गेलेल्या सर्व गोष्टी पुन्हा लोकांसमोर याव्यात म्हणून मी स्पेशली पुण्याहून येऊन काकांकडे राहते आहे. काकांच्या ऑर्गॅनिक कामामध्ये, म्हणजे काकांनी जे इतक्या वर्षांचा रिसर्च केलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी केवढं टाकलेलं आहे आणि त्याच्यातलं काय काय आलेलं आहे, या सर्व गोष्टी लोकांसमोर याव्यात आणि पुन्हा एकदा आपली संस्कृती, माणसाला जे आयुष्य आज मिळत नाही आहे तर ह्या सर्व गोष्टी कशा पुन्हा मिळू शकतील आणि पुन्हा मनुष्य कशा शाश्वत मूल्यांकडे जाईल, यासाठी गायीपासूनच सुरुवात होऊ शकते. आणि ते काम साक्षात
काका करतायत आणि काकांकडे मी गेले अनेक महिने राहतीये आणि काकांचं जे कार्य आहे की त्यांनी निस्वार्थपणे केलं, तर त्या सर्व कार्याचा होणारा पिकांवरचा परिणाम या सर्व गोष्टींचं मी अवलोकन करत असताना माझा मुलगा आज लंडनमध्ये प्लांट सायन्स अँड बायोटेक्नॉलॉजीमध्ये रिसर्च करतोय. त्याला मी स्पेशली इथे बोलवलेलं आहे की काकांचं कार्य हे आज फॉरेनमध्ये गेलं पाहिजे, कारण एवढं निस्वार्थपणे केलेलं कार्य मी तरी अजूनपर्यंत कुठेही पाहिलेलं नाही आहे. एक गोष्ट सांगते की आपण जे आज घेतोय, पाणी असू देत किंवा अन्न असू देत, तर आज मनुष्याला काहीच मिळत नाही आहे ना. आज मनुष्य पैसा टाकतोय, गाड्या उभ्या केलेल्या आहेत, पण माणसाकडे आज ऊर्जाच नाही आहे. ही ऊर्जा आपल्याला कशातनं प्राप्त होती आहे, तर वातावरणातल्या पंचतत्वापासून मिळते आहे. पण पंचतत्वामध्ये जे खातोय त्याच्यामध्ये जर कसंच नसेल तर ते शरीर आणि येणाऱ्या पिढ्यांना आपण काय देऊ शकतोय. आज मनुष्याने प्रगती तर केली, पण त्या प्रगतीसाठी जी ऊर्जा माणसाला हवी आहे ती कुठून मिळू शकते. तर मूळ गोष्ट ही आहे की गाईच्या गोऱ्यांपासून जे तयार होईल घनजीवामृत, जीवामृत, दशपर्णी, जे काही आज शेतासाठी अवलंबून आहे, ज्याच्यावरती आपलं भरणपोषण आहे ते म्हणजे अन्न आहे. मूळ काय आलं की अन्नावरती आपलं भरणपोषण आहे, वायूवरती आपलं भरणपोषण आहे, पाण्यावरती आहे. तर त्याच्यामुळे आज अन्न जर आपल्याला त्या क्वालिटीचं मिळणार नाही, तर ऊर्जाच नसेल तर मनुष्य प्रगती कसा करू शकेल. आज संपूर्ण ह्याच्यामध्ये पाहायला गेलं तर मनुष्याकडे आज स्वास्थ्यच उरलेलं नाही आहे. तर याचं कारण आहे की जेव्हा काकांनी इथे ऑर्गॅनिक फील्डमध्ये काम म्हणजे सगळा रिसर्च केला, झाडांवरती प्रयोग केला, त्याच्यामध्ये जे आज एक टॅमॅटो जर का 2 महिने टिकू शकतो, तर आपल्या शरीराला जे भरणपोषण आवश्यक आहे त्या सर्वच गोष्टी काकांच्याच भरणपोषणातनं म्हणजे त्या पद्धतीनेच आपल्याला मिळणार आहेत. अन्नामध्ये जर हा कस उतरला तर आपली प्रकृती का नाही व्यवस्थित होणार. आपल्याला काय बाकीच्या गोष्टी खाण्याची गरज पडेल. निसर्गतः ज्या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत त्या विस्मृतीमध्ये गेलेल्या आहेत आणि एका टॅमॅटोवरती जर हा प्रयोग केला तर सर्वांसाठी तो लागू होतो. म्हणजे केवढं मोठं गहन विज्ञान एका ह्याच्यावरनं आपण करू शकतो. म्हणून मी इथे थांबली आहे, मी काकांबरोबर कार्य करते आहे, मी गायींचं कार्य बघते आहे. काका ज्या पद्धतीने गायींना स्वतःसाठी नाही पण त्यासाठी त्यांनी ऊस ठेवला की मागच्या वेळी अशी परिस्थिती निर्माण झाली की चाराही मिळाला नाही. मग त्याने विचार केला की मला गुळ पण नको, मला रस पण नको, माझ्या गायी आधी जिवंत राहायला पाहिजेत. आणि हा आदर्श ज्यावेळी आपण लोकांसमोर ठेवू आणि अग्निहोत्राचा प्रचार करताना माझा विषय गोसंवर्धन आलेलाच आहे. त्याच्यामुळे काकांचं ऑर्गॅनिकचं महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी माझी धडपड आहे आणि काकांचं कार्य हे लोकांपर्यंत गेलंच पाहिजे. तर त्याच्यामुळे गोसंवर्धन, यज्ञ या सगळ्या गोष्टींवरती आणि फॉरेनमध्ये पण ही गोष्ट घेऊन जाण्यासाठी आम्ही सर्व स्तरावरती कार्य करत आहोत. हा विषय खूप मोठा गहन आहे, मी आपलं जास्त वेळ घेत नाही, पण खूप मोठं गहन विज्ञान आणि काकांचं कार्य हे नक्कीच लोकांसमोर यावं आणि ह्याच्यामध्ये सर्वांचंच भलं आहे. 0 बजेटवरती तुम्ही शेती करू शकता आणि त्याच्यामध्ये उतरणारा कस, त्याच्यामध्ये उत्पादनामध्येही काही फरक नाही. जर तुम्ही आज अनेक लोक 0 बजेटमध्ये शेती करतात, आंध्र प्रदेशमध्ये पूर्ण 0 बजेट शेती सुरू आहे. ह्याचं जर का आपण डिस्टिंग्विश केलं आणि हे जर ज्ञान लोकांपर्यंत गेलं, आपण समोर अनुभवाने बोलतोय, तर हे अनुभव जेव्हा लोकांना कळतील, एक शेतकरी जागा झाला तर ऑटोमॅटिक 10 शेतकरी जागे होतील. पण त्यासाठी जी मेहनत घ्यावी लागेल. काका कार्य करतात पण त्यांच्या वतीने कोणीतरी बोलणारं हवं. मी आज रिसर्च करते, मी आज अग्निहोत्राचा प्रचार करते आहे, तर त्याच्याबरोबर माझा अभ्यास झाला. मी मुलाला सांगितलं की तू हे फॉरेनमध्ये घेऊन जा, पण त्यासाठी तुला आधी इथे येऊन राहावं लागेल. तर या सर्व गोष्टी हळूहळू घडणार आणि सत्य लोकांसमोर आल्याशिवाय राहणार नाही. तो वेळ दूर नाही की लोक त्याच्याशी परिचित होतील आणि ह्यांच्यासारखे महर्षीच म्हणायला पाहिजे की ज्यांनी स्वतःकडे नसताना भाकडगाई पाहिल्या, दुःख पाहिलं, कुणासमोरही हात पसरवले नाही. योगायोगाने आम्ही आलो, मी बघितलं, मग मी म्हटलं की माझ्या हातनं जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत मी हे कार्य करणार. म्हणून मी आज अनेक महिने इथे राहते आहे, काकांचं कार्य पाहते आहे आणि माझ्या अग्निहोत्राच्या प्रचाराबरोबर हे कार्य काकांचं ऑर्गॅनिकचं आणि त्यांच्या संशोधनाचं फॉरेनमध्ये नेल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आम्ही आपल्या सगळ्याच गोष्टी, संस्कृती, आपल्या सर्व गोष्टी या लोकांपर्यंत पोहोचवल्या गेल्याच पाहिजे. तर आम्ही समाजाचं काही देणं लागतो ह्याचं समाधान आम्हाला मिळेल कुठेतरी. मॅडम, काकांची मूळ ओळख कशी झाली, कोणी करून दिली? मी तुम्हाला सांगते, मी मुंबईची प्रॉपर, मी अग्निहोत्र प्रचारक म्हणून अनेक वर्ष काम करते आहे. अग्निहोत्र ही वेदोक्त परंपरा आहे. वेदोक्त परंपरा म्हणजेच यज्ञ जो सूर्योदय सूर्यास्ताला केला जातो, तो करत असताना येणारे विज्ञानाचे अनुभव आणि घरातनं बसून सर्वांपर्यंत काम करायचं म्हणून मी सांगलीमध्ये इस्लामपूरमध्ये अनेक लोक कनेक्टेड झाली. ड्यू टू माझ्या जो माधव आश्रमाचा ग्रुप आहे त्याच्यावरती आम्ही आमचे होणारे प्रचाराचे फोटो आणि आम्ही आमच्या घडणाऱ्या घटना टाकत असतो. त्याच्यामुळे कुठे ना कुठेतरी त्याची दखल ज्यांना यज्ञ सुरू करायचं आहे किंवा वाचण्यामध्ये आली, तर अनेक सांगलीहून, आष्ट्याहून, इस्लामपूरहून माझ्याशी लोक कनेक्टेड होत गेली. हे करता करता मी काकांशी कनेक्टेड झाली. ते करता करता काकांनी त्यांच्याबद्दलची माहिती
आणि तेही अग्निहोत्र करतात. आणि इथे मला स्पेशल बोलावणं आलं होतं की मॅडम तुम्ही या आणि आम्हाला अग्निहोत्राबद्दलचं आम्ही तुमच्यासाठी इथे इव्हेंट ठेवतो, पण तुम्ही या. मग हे करता करता काकांशी परिचय झाला. मग मला एक जे पाहिजे होतं की एक प्रॉपर जागा आणि अग्निहोत्राचं, ती काकांनी मला अवेलेबल करून दिली. आणि अशा पद्धतीने पुण्याहून मी आधी काकांकडे आली, मी इथे थांबली आणि हळूहळू काकांनी त्यांच्या सगळ्याच ह्याच्यातल्या गोष्टी टप्प्याटप्प्याने माझ्यापर्यंत पोचवायला सुरुवात झाली. म्हणजे आफ्टर ऑल इंटरॅक्शन व्हायला लागली. मग मला कळलं की जे प्रॉपर मूळ आहे ते इथे आहे. आणि मूळच जर माणसांना माहीत नसेल तर केमिकल शेतीचं वरवर दिसणारं यांनी सर्वच गोष्टी पुढच्या काळामध्ये घातकच आहेत ना. तर ह्या सर्व गोष्टी असं आहे की जे मूळ माणसांपर्यंत पोहोचण्यासाठी आधी माझा अनुभव, माझं अवलोकन आणि मी स्वतः ते केलं पाहिजे. म्हणून मी माझा वेळ अग्निहोत्र प्रचारक आणि मी माझं पुण्यातलं घर सोडून काकांबरोबर शेतीमध्ये काम करते. जीवामृत म्हणजे काय, ते कसं बनवलं जातं, ते कसं त्याची पावडर केली जाते, ते कसं शेतीला वाहिलं जातं, त्याच्यानंतर येणारे रिझल्ट, हे सगळे 6 महिन्यापासून मी अभ्यासत आहे. त्याच्यानंतर टॅमॅटो वगैरेचा मी स्वतः 2-2 महिने इथे ठेवून त्याचे वेगवेगळ्या वेळेला फोटो काढलेले आहेत. कारण एकावरनंच सगळ्याचं परीक्षण होऊ शकतं. तर त्याच्यामुळे या सगळ्याचा अभ्यास मी करते आहे आणि तो अजूनही भरपूर गहन आहे. पण ह्याच्यावरनं एवढं सांगते की जर माणसाला मुळापर्यंत जायचं असेल तर हे मूळ इथे आहे, जे लोकांपर्यंत नेलंच पाहिजे. आणि मग यज्ञ, गाय संवर्धन होणारच आहे, तर गोसंवर्धन झाल्यामुळे यज्ञाचा प्रचार, या सगळ्या गोष्टी कनेक्टेड मी लोकांपर्यंत पोचवते आहे. तर मूळ हे आहे की गाय, आज गाई कापल्या जाते, गायचं गोसंवर्धन व्हायला पाहिजे. गाय हा आमचा जिव्हाळ्याचा विषय आहे. तर त्याच्यामुळे या सर्व गोष्टी मला मिळाल्या. तर त्यामुळे मी काकांचे विशेष आभार व्यक्त करते की ज्यांच्यामुळे मी चित्रकार म्हणून पण मी आज ऑर्गॅनिक शेतीमधलं सगळं शिकते आहे. त्याचबरोबर काकांचे जेवढे विविध पैलू आहेत तेही मला जवळून पाहायला मिळतात. अजून मी काय बोलू, म्हणजे मी कितीही बोललो तरी काकांबद्दल कमी. मॅडम कधी ओळख झाली, किती वर्ष, 6 महिने झाली फक्त. सप्टेंबरमध्ये माझी ओळख झाली. त्याच्यानंतर मला त्याच्यापासून अगोदर सांगलीमध्ये खूप लोकांची आमंत्रण होती की तुम्ही या आणि अग्निहोत्राबद्दल तुम्ही इथे लोकांना हे ज्ञान द्या, हे विज्ञान कळवा. कारण अग्निहोत्र इज अ प्युअर सायन्स आहे, ह्याच्यामध्ये कोणतंही नाही आहे. ही कृती नाही, महाकृती आहे. यासाठी कारण ज्यावेळी आपण यज्ञ करतो गाईच्याच गोऱ्यांचा, गाईच्याच तुपाचा आणि 4च दाणे आपण त्याच्यामध्ये आहुती अर्पण करतो एका मंत्राबरोबर. तर ही कृती लोकांसमोर आम्ही त्या वेळेला करतो सूर्यास्ताच्या वेळी. आणि त्याचं परमविज्ञान लोकांना साध्या आणि सोप्या भाषेत समजेल अशा पद्धतीने माझे पुण्यामध्ये, पेणमध्ये, मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी प्रोग्राम्स होतच होते. मग इकडच्या लोकांनी मला फोर्स केला होता की तुम्ही इथे येऊन हे परमविज्ञान लोकांना कळवा. कारण आज अग्निहोत्र घरोघरी व्हावे ही आजच्या काळाची गरज आहे. आता अग्निहोत्राबद्दल बोलते. अग्निहोत्र म्हणजे वेदोक्त परंपरेमध्ये पूर्वी घरोघरी होत होतं ऋषीमुनीच्या काळामध्ये. कारण प्रकृती सांभाळली जात होती आणि ती प्रकृती सांभाळल्यामुळे 5ही तत्व शुद्ध होत होती. आज मनुष्य सगळ्या गोष्टी निसर्गाकडनं घेतोय, पण तो त्याला शुद्ध करतोय का? तर ती कृती पूर्वीच्या घरामध्ये होत असल्यामुळे प्रकृती बरोबर त्याचं काम करत होती. ऋतुमान बरोबर चालू राहत होतं. माणसाला 100 वर्ष शता होतच होते, पण जी प्रकृती माणसाला मिळाली होती त्याच्यामुळे तो कधीच रिटायर्ड होत नव्हता. आज तर अशी अवस्था आहे की 20मध्ये 10 वर्षाच्या पोरापासून ते 40, 50, 60पर्यंत माणसाचं आयुष्य मर्यादा आलेली आहे. कारण सगळ्या संस्कृतीचा लोप पावला. म्हणून पुन्हा एकदा माधवसाहेब पोद्दार, युगप्रवर्तक श्री माधवसाहेब पोद्दारांनी अग्निहोत्र पूर्वीपासून होतं त्याचं पुनरुज्जीवन केलं आणि त्यांचं विश्वास सेंटर आज भोपाळमध्ये आहे. आणि त्यांची मुलगी माननीय आदरणीय नलिनी माधवजी संपूर्ण विश्वात्मक कार्य आज अनेक वर्षापासून सांभाळत आहे. आणि माधव आश्रम आज संपूर्ण विश्वाचं केंद्र झालेलं आहे. आज संपूर्ण विश्वामध्ये अमेरिका असू देत, युरोप खंड असू देत, आफ्रिका असू देत, इस्रायल असू देत, संपूर्ण देशामध्ये सगळी लोक आपल्या परंपरेप्रमाणे अग्निहोत्र करत आहे. फक्त आपल्याच लोकांना ते हळूहळू माहिती होते. हे दुर्दैव आहे, पण ती गोष्ट दूर नाही की आज आमच्यासारखे अनेक प्रचारक या कार्यामध्ये लागलेले आहेत. आणि त्या विज्ञानाचा अनुभव घेतल्यामुळेच तर आम्ही व्हॉलेंटिअर म्हणून काम करताना आपल्या आनंदाबरोबर त्यांच्या आनंदामध्ये आपला आनंद आहे. सर्वेपी सुखीनं संतू. आपण स्वतःचं न बघता सर्वांनाच हा संदेश आणि सर्वांनाच सुखी जीवन लाभावं हा जो आदेश आहे, म्हणजे हे जे कार्य आहे ते लोकांपर्यंत पोचवत आहे. कारण सर्वांच्याच सुखामध्ये आपण सुखी होऊ शकतो हीच आपली परंपरा आपल्याला सांगते. आणि त्याचा अनुभव आम्ही पदोपदी घेतो. कारण आमच्या घरामध्ये गेले अनेक वर्षापासून यज्ञ आहे आणि त्याचा अनुभव आम्हाला आलेला आहे. सांगली जिल्ह्यामध्ये आल्यानंतर मॅडम किती ठिकाणी तुम्हाला या अग्निहोत्राचं काम किंवा ज्ञान देण्याची संधी भेटली? किती ठिकाणी? अनेक ठिकाणी. म्हणजे माझी कृषी खात्यापासून
ते योगा सेंटरपासून ते स्वामी समर्थांच्या मठापासून सर्व विविध क्षेत्रामध्ये मला हा मोका मिळाला. तेही काका इथे राहत असल्यामुळे काकांच्या अनेक ह्याच्यामध्ये काकांनी इव्हेंट्स पण पटापट घडवून आणले आणि एकाला केल्यानंतर दुसरी लोक पण म्हणाले की आज शाळेतल्या मुलांना हे विज्ञान तुम्ही सांगण्यासाठी शाळेमध्ये पण आम्ही हा प्रोग्राम्स राबवतो. तर त्याच्यामुळे आज ही गोष्ट हवेसारखी म्हणजे चाललेलीच आहे, पसरतच आहे आणि अनेक ठिकाणी मी आता इथे आल्यापासून अनेक ठिकाणी माझ्या इव्हेंट झालेले आहेत आणि अनेक ठिकाणी आज अग्निहोत्र सुरू झालेले आहेत. आणि मला आता 4 अवॉर्ड्स मिळाली. महाराष्ट्र स्टेटची अवॉर्ड्स मला मिळाले. पहिल्यांदा मिळालं महाडमध्ये, सेकंड मिळालं मला गोव्यामध्ये, तिसरं मला अवॉर्ड मिळालं कोल्हापूरमध्ये आणि चौथा अवॉर्ड मला आता काकांबरोबर गोव्यामध्ये मिळते. नेक्स्ट 26 मेला गोव्यामध्ये आम्हाला अवॉर्ड मिळतो ॲज अ अग्निहोत्र प्रचारक आणि चित्रकार म्हणून. आणि काकांना ऑर्गॅनिक फील्ड आणि प्राणी मित्र म्हणून त्यांच्या कार्यासाठी पुढच्या महिन्यामध्ये अवॉर्ड डिक्लेअर झाले. कोणाकडून आवड कोणामार्फत आहे? अवॉर्ड राजीव लोहार म्हणून आहे, BBL न्यूजचे जे आहेत संचालक, त्यांच्यातर्फे आज आम्हाला अवॉर्ड देण्यात येतो. मॅडम, हे जे काय सगळं चालू आहे हां. किंवा हे जे काय सगळं आपण करणार आहोत, हां, तुम्ही मगाशी बोलता बोलता गायीचा उल्लेख केला, तर ते वास्तव आता आम्हाला कॅमेऱ्याच्या समोर बघायचे आहेत, तर ते तुम्ही दाखवू शकाल का? आहेत का गायी या ठिकाणी? काही आहेत का या हां. ठिकाणी? म्हणजे आपला प्रश्न आपला आपल्या गायला हो चला हो हो, त्याच आपण ह्यात आम्हाला दाखवतो. बघायचे. तुम्ही आता बोलता चला, बोलता या त्या ना. गायीचं नाव बिलकुल, घेतलं ना, बिलकुल. तो उल्लेख मला वास्तव दाखवायचा आहे. चला. चला तुम्ही पुढे चला. चल पुढे. म्हणजे मॅडम, तुम्ही इतक्या उशीर जे बोलत होता, हं. तुम्ही इतक्या उशीर जे नॉलेज सांगत होता, जे तळमळ दाखवत होता, फक्त आणि फक्त ह्यांच्या जीवावर. बिलकुल. कारण या आहेत तर आपलं अस्तित्व आहे. हे नसेल तर आपलं अस्तित्व कसं असेल? कारण गाईच्या माणसाची प्रकृतीमध्ये वेदोक्त परंपरेमध्ये यज्ञाला जे अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि जे 5ही तत्त्व जी आहेत, जी एका कृतीने 5ही तत्त्व शुद्ध होतात, हे जे माणसाच्या आचरणामध्ये पूर्वी होतं ऋषीमुनींच्या काळामध्ये, जो म्हटला जायचा की सोन्याचा धूर निघायचा, तो म्हणजे घरोघरी अग्निहोत्र होत होतं. पण मध्यंतरच्या काळामध्ये माणसाने आपल्या आचरणामधून आणि विस्मृतीमधून काढून टाकल्यानंतर प्रगती तर केली, पण प्रकृती जी मेन आहे, ज्याच्यापासून आपण बनलेलो आहोत, त्याच्यासमोर आपण काहीच नाही होत. त्या प्रकृतीचं जे दोहे झालं, आज आपण बघतोय प्रकृती संपूर्णपणे आपण आज निरोगी नाही आहे. आज प्रकृती निरोगी नाही आहे. जे आपण घेतोय ते प्रकृतीला आपण काय दिलं? आज प्रदूषणच दिलं ना. जे प्रदूषण आपण टाकलंय ते प्रदूषण आपल्याला मिळतंय. जसं निसर्गामध्ये जेव्हा आपण एक दाणा टाकतो त्यावेळी त्याच्यातनं अनेक दाणे मिळतात, तसं एक प्रदूषण टाकल्यानंतर लाखो प्रदूषण आपल्याला परत परत निसर्ग देत आहे. आणि माणसाला हे कळतच नाही आहे की हे विस्मृतीमध्ये गेलेल्या गोष्टी ज्यावेळी पुन्हा एकदा या भूतलावरती हे कार्य आलं, तर ह्या कार्याचा आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये सगळीकडे कार्य होत आहे. आणि हळूहळू हे सत्य साबित होत आहे की यज्ञाला पर्याय नाही आणि यज्ञ करायचं असेल तर गाईला पर्याय नाही. म्हणजे ऑटोमॅटिकली गोसंवर्धन होणार होतं. गाईच्या एका थेंबामध्ये एकच थेंब आपण फक्त तांदूळाला देऊन आहुती देतो, त्याच्यामध्ये कितीतरी किलोमीटर औरा हा शुद्ध तयार होतो. आणि सकाळी केलेला अग्निहोत्र सूर्योदयाला ते सूर्यास्तापर्यंत 12 तास 10 किलोमीटरचा औरा राहतो. आपल्या घरामध्ये एकही बॅक्टेरिया राहत नाही. निगेटिव्ह आयन्स तयार होतात. वातावरणातले सगळे जे बॅक्टेरिया आहेत, व्हायरसेस आहेत, त्या ऊर्जेसमोर सगळे हे होतात, नष्ट होतात. आणि संध्याकाळी सूर्यास्ताला केलेल्या अग्निहोत्राचा इम्पॅक्ट सकाळी सूर्योदयापर्यंत होतो. म्हणजे सूर्योदय आणि सूर्यास्ताला ज्यावेळी आपल्या घरामध्ये आपण आहुती देतो त्यावेळी 24 तास ऊर्जेचं भांडार आपल्या घरामध्ये होतं. आणि मनुष्य मात्राला जर का कोणती कृती करायची हवी असेल तर त्यासाठी आधी ऊर्जा हवी. आणि ही ऊर्जा केवळ आणि केवळ फक्त एक गाईच्या शेणाच्या गोरीमध्येच माणसाला मिळते. म्हणजे कोणताही गरीब मनुष्य असू दे किंवा श्रीमंत असू देत, एक गाईची गोरी झाल्यामुळे त्याला संपूर्ण गोष्टी प्रदान करण्याचं सामर्थ्य हे गायींमध्ये आहे. आणि हेच महत्त्व पुन्हा एकदा आपण अग्निहोत्र आज आलं या भूतलावरती, त्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत जातोय. आणि ह्याच्यातूनच सगळ्या गोष्टींचा पुन्हा एकदा व्यवस्थित सुचारू रूपाने
कार्य सुरू होणार. कारण एक गोष्ट सुधारली की ऑटोमॅटिक संस्था ज्यावेळी निर्माण होते त्यावेळी त्याला काही निसर्गात त्यावेळी त्याला काही डिसिप्लिन असतं. एक जरी डिसिप्लिन तुटलं तरी ती संस्था रसात तयार जाते. असंच झालेलं आहे आज प्रकृतीचं. तर त्यामुळे आज अग्निहोत्राचा प्रचार पूर्ण विश्वामध्ये होत आहे आणि ते वातावरण पण तयार होत आहे. आणि जेव्हा वातावरण निर्मिती होणार त्यावेळी ऑटोमॅटिकच संपूर्ण लोकांची वैचारिकता पण बदलणार. वैचारिकतेमध्ये जे प्रदूषण आहे ते पण जाणार आणि ऑटोमॅटिकली जी गोष्टीची संस्था बिघडली आहे प्रदूषणाने जी बिघडली आहे ती ऑटोमॅटिक प्रदूषणाच्या जागी सुस्वास्थ्य येणार आणि पुन्हा एकदा प्रकृती सुजलाम सुफलाम होणार. हेच काम जेव्हा जेव्हा हळूहळू माणसाला कळेल त्यावेळी झपाट्याने संपूर्ण ठिकाणी विकास होणार आणि पुन्हा एकदा या पृथ्वीवरती माणसाला राहण्यायोग्य पुन्हा एकदा जीवन उपलब्ध होणार जे आज गेलेलं आहे. मॅडम साधं सोपं आहे, फक्त शेतकऱ्यांच्या घरी जे आहे त्याची जाणीव करून द्यायला आलात तुम्ही. म्हणजे जे जागोजागी उपलब्ध आहे बरोबर आहे. ते चवीच आहे, ते परमेश्वर आहे, ते सोन्यासारखं आहे बरोबर. आणि ते तुम्हालाच कळत नाही. याचा अर्थ शेतकऱ्यांना तुम्ही एक परमेश्वर रूपी देवदूत प्रमाणे एक संदेश देण्यासाठी आलात, म्हणजे जागृत करण्यासाठी आलात. आणि ही जागरूकता तुमचं कार्य आज अजित पाटील साहेब यांच्या मार्फत मला समजलं आणि ते समजलेलं मी जगापर्यंत पोहोचवण्यासाठी. म्हणजे तुझी पशा आहे, फक्त जाणीव झाली पाहिजे आणि ती जाणीव ह्या वेगवेगळ्या भाषेत झालीच पाहिजे प्रत्येकाला. तर आज या ठिकाणी तुम्हाला भेटून खूप आनंद झाला मॅडम. खिल्लार शेतकरी शान यूट्यूब चॅनल मार्फत हा तुमचा संदेश जगापर्यंत पोचवला जाईल. आणि आज तुमच्या विचाराच्या अंतर्गत काही शेतकऱ्यांमध्ये बदल झालेला सुद्धा हा तुमच्यापर्यंत पोच झालेला दिसेल. त्यासाठी जो काही बदल आहे किंवा जी काय अपडेट आहे ती तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी प्रथम मॅडम हा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि चॅनलचं नाव आहे खिल्लार शेतकऱ्यांची शान आणि फेसबुक पेजचं नाव आहे खिल्लार शेतकऱ्यांची शान. हे दोन्ही नावं एकच आहेत. तर अधिक माहितीसाठी मंडळी 8275208875 हा माझा संपर्क नंबर आहे. आणि हे जे ठिकाण आहे ह्या ठिकाणाला तुम्ही भेट देऊ शकता, येऊ शकता. रेटरी धरण हे गाव आहे आणि तालुका इस्लामपूर, तालुका वाळवा, जिल्हा सांगली या ठिकाणी येऊ शकता. मॅडम खूप खूप आभार मानतो तुमचं. खूप खूप आभार आहे की आपण एवढा मोठा इनिशिएटिव्ह घेतला आणि हे कार्य आपल्याच चॅनलच्या मार्फत सर्वांपर्यंत पोहोचतंय. सो पुन्हा एकदा मी आपली आभारी आहे. ठीक आहे मॅडम, जर तुम्हाला इन्व्हाइट करायचं असेल एखाद्या भागामध्ये, एखाद्या गावामध्ये तुम्हाला प्रचारासाठी म्हणा, त्यासाठी तुम्ही अग्रेसर आहात का? म्हणजे तुम्ही जाऊ इच्छिता का त्या ठिकाणी? बिलकुल बिलकुल. मग त्यासाठी तुम्हाला ॲडव्हान्समध्ये म्हणजे कोणाला संपर्क करावा लागेल का डायरेक्ट तुम्हाला संपर्क करावा लागेल की आम्हाला हे अग्निहोत्राचं वगैरे शिक्षण पाहिजे? मी तुम्हाला नंबर देते. ओके. त्या नंबरावरती आपण हा मेसेज टाकू शकता की ज्यांना काही इव्हेंट्स ठेवायचे आहेत त्यांनी आमच्याशी कॉन्टॅक्ट करावा आणि आमच्या वेनुसार आम्ही आपल्याकडे येऊन व्हिजिट करू, पण अवश्य व्हिजिट करू आणि हे विज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य हा वसाच आम्ही घेतलेलं आहे. त्यामुळे आम्ही आमच्या शब्दाचे पक्के आहोत. फक्त वेळ पुढे मागे होऊ शकते पण कार्य झाल्याशिवाय राहणार नाही. तर मी आपल्याला आपला नंबर देते आणि तो आपण नंबर त्यांच्यापर्यंत पोहोचवावा. ठीक आहे मॅडम, धन्यवाद. बरं वाटलं. आजचा दिवस हा वेगळा जाणार आहे खात्री होती, कारण अजित पाटील साहेब यांना भेट झाल्यानंतर एक वेगळं काहीतरी ऐकायला, वेगळं काहीतरी शिकायला मिळणार होती खात्री होती. म्हणून मी त्यांची 3 दिवस वाट बघत होतो आणि आज हा भेटल्यानंतर योग चांगला आला. ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद मम्मा. नमस्कार, धन्यवाद.